आणि मला असं वाटतं की सुशिक्षित लोकांची जी भूमिका आहे ती जास्त घातक आहे. ज्या माणसाचं शिक्षणच झालेलं नाही, माणूस भांबावलेल्या अवस्थेत किंवा गोंधळलेल्या अवस्थेत काही करतो, हे चांगलं आहे असं मी म्हणत नाही, पण काही प्रमाणात क्षम्य आहे. आपण एकदम व्हायलेंट व्हायची गरज परिस्थिती माणसाची, पण सगळं करून सुद्धा माणसं ज्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टींना प्रमोट करण्याचा प्रयत्न करतात आणि विज्ञानाच्या आड ज्या वेळेला अंधश्रद्धा लोक वाढवायचा प्रयत्न करतात ते अतिशय खेदजनक आहे. विज्ञानाचा अपमान आहे. आणि मी विज्ञानाला सायन्स ज्या अर्थाने आपण म्हणतो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं मानतच नाही. एकाने सांगितलं होतं, त्यांनी मला विचारलं होतं की तुमची विज्ञानावर श्रद्धा आहे का? म्हणजे नाही. कशावर विज्ञानावर श्रद्धा पाहिजे? माझी ऐकत नाही. ते म्हणे मग समजा तुम्ही मला सांगितलं की विज्ञानावर श्रद्धा बसवा तर कशी बसू? म्हटलं तुम्ही असं समजा की माझी इलेक्ट्रिसिटीवर श्रद्धा नाही आहे आणि ते सॉकेट दाखवतो, हात द्यावा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे. विज्ञानावर श्रद्धा कशाला असायला? विज्ञान आहे, ग्रॅव्हिटेशन आहे. तुम्ही म्हणाल नाही तर न्यूटन मूर्ख होता, झाला काही कळत नव्हतं, ग्रॅव्हिटेशन नाही, उडी मारा खाली पडतात. विज्ञान आहे. त्यामुळे अशा विज्ञानाचे समाज बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शेवटी एक आठवण सांगतो की डॉक्टर दाभोळकर आमच्या इथे आकाशवाणीमध्ये आले होते आणि त्यांचं मुलाखतीचं रेकॉर्डिंग चालू होतं, ते मी ऐकत होतो. त्यावेळेला खूप यंग ज्युनियर होते. त्यांच्याशी समोर जाऊन बोलण्याची माझी हिंमत झाली. असं वाटलं नाही की आपण जाऊन काय बोलावं, कारण काय बोलणारा प्रश्न, पण मुलाखत ऐकण्याचा आनंद वाटतो. तुम्हा सर्वांमध्ये मला एक अंधश्रद्धा संपवणारा कार्यकर्ता दिसतो. त्या कार्यकर्त्याला मी प्रणाम करतो. माझा प्रणाम स्वीकार.